नमस्कार, निर्मला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर साबुदाणा खिचडी बनवणारे तुम्हाला दाखवते कशी करणार ते. 2 वाट्या साबुदाणा घेणार आहे खिचडीसाठी. हे साबुदाणे चांगले धुवून 2-3 पाण्याने धुवायचे. जास्त घासून नाही धुवायचे, हलक्या हलक्या हाताने धुवून घ्यायचे. तर त्याच्यात पाणी टाकूया. पाणी लागेल तसेच टाका, जास्त नका टाकू. कमी पडलं तर वरून परत टाका. आता थोडं पाणी परत लागेल. 1 ग्लास पाणी बरोबर लागलं 2 वाट्या साबुदाण्यासाठी. आता हे 5-6 तासासाठी भिजत ठेवूया. खिचडीसाठी आता दही बनवूया. दही मटक्यामध्येच करूया. कोमट दूध घ्यायचं, जास्त गरम पण नाही थंड पण नाही घ्यायचं. कोमट दूध असलं ना की मग दही छान बनतं. थंडीच्या दिवसामध्ये पण मटक्यात दही छान बनतं. थोडं दही घ्यायचं, दूध घ्यायचं, दोन्ही वेगळं मिक्स करायचं. चांगलं हलवून घेतलं ना म्हणजे दह्याच्या घाटी राहत नाही दुधामध्ये. बाहेरच मिक्स करून घ्यायचं चांगलं हलवून. चांगलं झालं. आता दही आणि दूध एकदम मिक्स झाले. आता ह्या दुधामध्ये घालून एकदम हे पण मिक्स करून घेऊया. 2-3 मिनटं मिक्स करायचं, चांगलं हलवायचं. आता ह्याच्यामध्ये साखर टाकूया. परत साखर टाकली की 2-3 मिनटं हलवायचं. दही आणि दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दही चांगलं जमतं. हे बी 5-6 तासासाठी ठेवूया. 5-6 तासात चांगलं दही बनतं. थंडीमध्ये पण बनतं लवकर. मटक्यामध्ये चांगलं बनतं थंडीमध्ये सुद्धा. आता खिचडीसाठी शेंगदाणे भाजूया. शेंगदाणे जास्त काळपट नाही करायचे, हलकेच भाजून घ्यायचे. शेंगदाणे उकलायला लागले की बंद करायचे, लगेच त्याचा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा. तुम्हाला आता सामग्री दाखवते. शेंगदाणे फ्राईड केले, मिरची, शेंगदाण्याचा कूट, साबुदाणे, बटाटे शिजवलेले, मीठ. पॅन अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तूप टाकूया. तूप, तेल जे तुम्हाला आवडेल ते टाका. तूप चांगलं गरम झालं त्यात हिरवी मिरची टाकूया. मिरची तडतडली, जास्त काळी नाही करायची मिरची. त्यात बटाटे टाकूया. बटाटे पण थोडे परतून घ्यायचे, म्हणजे चिकट होत नाही खिचडी. बॉईल करून ठेवले होते अगोदरच बटाटे. बटाटे चांगले परतून घ्यायचे. आता शेंगदाण्याचा कूट टाकूया मध्ये. शेंगदाण्याचा कूट टाकून थोडे परतले ना म्हणजे खिचडी चिकट होत नाही. जास्त नाही परतायचे, थोडेच परतायचे. बस झाले. आता त्याच्यामध्ये साबुदाणे टाकूया. तर सर्व एकदम मिक्स करून घ्या छान. खिचडी चांगली परतून घेऊया. सारखी परतली ना म्हणजे चिकट होत नाही. मीठ टाकूया. मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका. मीठ टाकले की परत चांगली हलवूया. खिचडी सारखी हलवत राहायची. आपली खिचडी आता तयार झालेलीच आहे. परत थोडे एक वाफ काढून घेऊया. थोडे 1-2 मिनटंच वाफ घ्यायची, जास्त नाही, स्लो गॅसवरती.
झाली खिचडी, आता तयार झाली. त्यासाठी गार्लिंगसाठी ना ते स्पिनट ठेवले होते ना फ्राय करून, ते आहेत. तर परत एकदा मिक्स करून घेऊया. आता महाशिवरात्री आलेली ना, महाशिवरात्रीला खिचडी करून खा. आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आता सर्व करून झाली आहे. त्याचे थोडे स्पिनट टाकलेत वरून, ते फ्राय करून ठेवलेले. दही आहे, दही आपण जमा केलं तर ना, आता चांगलं झालेलं आहे बघा दही पण. दह्यामध्ये साखर टाकूया. 2 चमचे साखर टाकलेली आहे. तुम्ही साखर खात असेल साखर टाका, मीठ असेल तर मीठ खाता, तुम्हाला जे आवडेल ते खा. तर चांगलं मिक्स करून घेऊया. आपली खिचडी तयार झाली. खिचडी दही खाण्यासाठी तयार आहे. तर महाशिवरात्रीला करून नक्की खा. जर हे तुम्हाला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करून अप टू डेट राहा.